आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कसं आहे ना, कुणावर कधी काय वेळ येईल सांगता येत नाही। आता इथे का IT इंजिनियरवर रिक्षाची शीट भरायची वेळ आली आहे। बघूया काय होतंय। स्वागत करूया गौरवच्या बच्ची वंटाळ गँगचं। पुण्याची अर्पिता, मुंबईचा महेश, संभाजीनगरचा शुभम, अहिल्यानगरचा पूर्णानंद आणि जुन्नरची ज्ञानेश्वरी। देवा, आम्हाला कधी भेटला नाहीस, पण ही तुझी न भेटण्याची क्वालिटी आजकाल फक्त रिक्षावाल्यांमध्ये शिल्लक। चला, हवा येऊ दे। IT पार्क मध्ये आज माझा पहिला इंटरव्ह्यू आहे। देवा, आज एक रिक्षा मिळू दे देवा, एक रिक्षा मिळू दे। रिक्शा है ईमान मेरा, रिक्शा मेरी जिंदगी। दादा दादा दादा, तुम्ही? मी मानस। नावात जोर नाही, दुसरी रिक्षा बघा। दादा दादा, एक IT पार्क घ्या ना प्लीज। नाही घेऊ शकत, नुकताच नगरला 2 गुंठे असा रोड टच प्लॉट घेतलाय, बजेट खाल्लंय जरा आमचं। IT पार्क घ्या म्हणजे IT पार्कला चला असं म्हणतोय मी। IT पार्कला जायचंय ना, IT पार्क विषयी बोला ना तुम्ही। तुमच्या डोळ्यात बिब्बा आहे का हो? म्हणजे हे रिक्षा रिकामी दिसत नाही का? शेअरिंग ऑटो आहे तसं रिक्षा आणि माणूस 4 माणसं सोबत घेतल्याशिवाय जात नाही। तुम्हाला इंटरव्ह्यू जायचं ना? हा, मला इंटरव्ह्यूला जायचंय दादा। तुम्ही एक काम करा, तुम्ही पॅसेंजर गोळा करा। 3 पॅसेंजर गोळा झाले ना, मला आवाज द्या, तोवर मी मळतो। अहो, पण कसे गोळा करायचे मला नाही येत दादा। अहो काय दादा तुम्ही, असं म्हणायचं IT पार्क असं बोला ना। IT पार्क चला चला, IT पार्क चला चला। एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या बरोबर IT पार्कला येताय का? हे बघ, पोरं मला डायरेक्टली विचारतात पार्कात येते का म्हणून। पार्कात नाही, IT पार्क म्हणालो मी। अहो, ही शेअरिंग रिक्षा आहे ना, त्याच्यासाठी मी लोक शोधतोय। लोक? हो, लोक। क्वीन, भाद्रपद क्वीन 2015 डिंपल, समजलं ना? चला ना, तुम्ही असं काय करताय? चला ना। थांबा, मी फक्त माझ्या BFच ऐकते। बॉबे बोल ना, तू येतोय का नाही? बॉबे बोल। बाबा बोल ना। बॉबे बोल। बोल ना बॉबे। बॉबे बोल ना। बोला। मी येते। येतोय तुम्ही? बसा बसा बसा। शट अप, शट अप, शट अप। ए, माझ्याशी नजर चुकवू नकोस। अरे पण कुठे तू? इथे मी। मला खरं सांग, तुला प्रमोशन कसं मिळालं? मेहनत करून। तू फ्रेंड आहेस ना माझी, यू शुड बी हॅपी फॉर मी। हॅपी? आय डिझर्व दॅट प्रमोशन। मला ना तुम्हा सगळ्या पुरुषांचा इतका राग येतोय ना, मी सगळ्यांनी मिळून आम्हा स्त्रियांवर इतका अत्याचार केलाय। नाही 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 नाही, मी ठरवलंय यापुढे एकाही पुरुषावर विश्वास ठेवायचा नाही। ऐक ना, हे बंद करशील का जरा? चांगलं नाही वाटत रोडवर। तुला काय करायचंय रे? हा, तुला ह्याच्याशी प्रॉब्लेम आहे आता? एक्सक्यूज मी, Yes? तुम्ही माझ्या बरोबर IT पार्कला येता का शेअर रिक्षा मधून? तुम्ही पुरुष आहात ना? हो। मग नाही। काय? याला काय अर्थ आहे? मी पुरुष आहे म्हणून तुम्ही नाही म्हणताय, माझं नाव मानस आहे म्हणून हा नाही म्हणतो, उद्या स्किट ना आवडला तर उद्या हे नाही म्हणते। ओ दादा, मी याच्यासोबत येणार नाही। अहो, तुम्ही नाही येणार कसं? तुम्हाला यावं लागेल, सीट भरायला लागते ना, IT पार्कला जायचं आहे। ए, तू काय या रिक्षाची एअर हॉस्टेस आहेस का? अरे मी काय म्हणते, 1 मिनिट, तू का नाही होत एअर हॉस्टेस? हाँ, बनतो है। शेर ऑटो एयरलाइंस में आप सभी का स्वागत है। हम अभी शेर ऑटो एयरलाइंस से CHYD 1213 से उड़ान भरने के लिए तैयार है। 2 द्वार आगे है, 2 द्वार मागे है। क्या बात आहे ना? या बसा, उडा, मरा, तिच्या आईला काय पण करा, पण चला चला चला, बसा बसा बसा। ओ, पॅसेंजर आले, चला। ते राहिले ना भाद्रपद। त्या बाब्याला बोलवा। तुमच्या बॉब्या तळून झाल्या का? बाबा तळून झाला का? तुमचा बॉब्या तयार झाला का? सांग नाही तर मी जाईन ना। कुठे जाऊ? तू येतोय? या चला। आता शूज नाही, मग दुसरे कल्पना तुझी
खायला दे तिला, घशात गिळायला दे. कॅफेचं बिल मी भरतो बाब्या. चाल तू. हे बाबा, मी नाचतो तुझ्यासाठी. बॉब्यासाठी नाचतो मी, परवा कुणाची. बॉब्यासाठी नाचतो मी, परवा कुणाची. चला. हो बोलला, हो बोलला. थँक्यू बाब्या, तू ये लवकर. चला चला, आले का सगळे? काय आता काय दाजी, दाजी. दाजी, पॅसेंजर गोळा केलेत, निघा. झालं हा. चला या मग. एक मिनिट. हा कोण आहे? हे माझे दाजी आहेत. मग तू कोण आहे? त्यांचा म्याव ना. मग तू मला काय करायला लावत होता एवढा वेळ? पॅसेंजर सरक तिकडं. ते चालवणार आहेत ना रिक्षा. हे चालवणार आहेत? हा. चला चला. तुझी बायको आहे मी. नाही माझ्या खांद्यावर हात का ठेवला? उतर चल. दादा, उतर दिलच्या मागे, उतर. आता मी काय म्हणतो, काय? हे जे पॅसेंजर आहेत ना, हा? ते मी गोळा करत मेहनत केली. मी ही गोळा केली आहेत. तू गोळा केलेत म्हणजे हो. उतर ना. नियम ते नियम. नियम काय? ओनली 3 पॅसेंजर बस. अरे पण मग मला यांनी 4 पॅसेंजर का गोळा करायला सांगितले? माझ्यावरती ओढून बोलला तू. ओरडून बोललो म्हणजे मेहनत केली. मी 4 पॅसेंजर मी गोळा केले आहेत. तुझं स्किट पहिल्या एपिसोडला टेलिकास्ट झालं का रे? जबरदस्त. आता ओरड ना माझ्यावर. कडक. ओरड ओरड. मला काही बोलायचं नाही या विषयावर. ही माझी दीक्षा आहे. तर नाव दिसत CH वाडी आहे. माझं नाव आहे याचवाडी म्हणजे काय? छगन यशवंत डोंगरे. टेलिकास्ट झाल्यावर मग बोलायचं, कळलं? जास्त आवाज नाही करायचा. अरे बार भर्या. किती वेळ लावलास? मला फसवलास तुझ्या आईला. श्रेया, कसं वाटलं? मला नेहमी असं वाटतं की आपण जे कॅरेक्टर प्ले करत असतो त्याचं जे एक इमोशन असतं ते जर ऑडियन्सला पण फील झालं ना तर बाई अपुनने जीतली आहे. आणि महेश, तुझा थकवा मला जाणवतोय राजा. लिटरली तुझा स्ट्रगल मला जाणवतो इथे बसून. तो कोण बॉब्या आहे त्याला आण बाबा एकदा. हा, नको झाला जीव आम्हालाच. आणि मला तुमचा परफॉर्मन्स खूप जास्त आवडला. वा वा. मला असं वाटतं की हे स्किट जे लोक पाहत असतील त्यांच्या जगण्यात ही रिक्षाची परीक्षा नेहमीच द्यावी लागत असणार. पण इथे जे सादर झालं त्या रिक्षाचा आम्हाला पूर्णानंद मिळाला अगदी. आणि त्याला 3 टायर जरी असली तरी एक स्टेपनी नसताना सुद्धा एक स्टेपनी स्किट वाढत गेलं. मस्त, अप्रतिम परफॉर्मन्स. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचा परफॉर्मन्स आम्ही डिक्लेअर करतोय सुपर हिट.